नमस्कार मंडळी, शिर्डी पालिकेचा रणसंग्राम 2016 या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज या काँग्रेसच्या प्रचाराची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते शिर्डीचं जे राजकारण आहे ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे, शिर्डीचे किंगमेकर, माजी नगराध्यक्ष, प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांना संबोधलं जातं, असे कैलास बापू कोते आपल्यासोबत आहेत। काय पद्धतीचा प्रचार काँग्रेसचा सुरू आहे, कशा पद्धतीनं नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना मिळतो हे सगळं जाणून घेणार आहोत। आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडनं ज्या टीका टिप्पणी सुरू आहे त्याला देखील प्रतिस्पर्धी उमेदवारांकडनं उत्तर आली आहेत, त्याचा देखील खुलासा, त्यांच्यावरती प्रत्युत्तर आपण त्यांचं घेणार आहोत। बापू, स्वागत आहे आपलं S9 मध्ये। मला सांगा, कशा पद्धतीचा प्रचार आपला सुरू आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती प्रामुख्याने आपण जनतेसमोर जात आहात? आता सिटी नगर पंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागामध्ये कॉर्नर सभा, ज्याला आपण प्रचार सभा म्हणू, अशा प्रकारच्या प्रचाराचा शुभारंभ माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातत्याने चालू असतो। यामध्ये कमीत कमी 2-2.5 हजार लोकांची उपस्थिती तिथे बघायला आपल्याला मिळते। आमचा प्रचाराचा मुद्दा एवढाच आहे, माननीय नामदार साहेब असतील किंवा मी असेल किंवा अनेक आमचे मान्यवर असतील, आमचा प्रचाराचा मुद्दा एकच आहे की विकासाचा मुद्दा आहे। विकास कसा केला, 12.5 वर्षामध्ये काय विकास केला, तो जनतेसमोर ठेवायचा आहे आणि उद्या भविष्य काळामध्ये काय विकास करणार आहे त्या संदर्भात लोकांसंग संवाद साधणार आहे। संवाद साधण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील असतील, मी असेल, अनेक मान्यवर अशा प्रकारचा संवाद साधतात। प्रामुख्यानं जे काही सुरू आहे, सत्ताधारी जे आता होते त्यांच्या चुकीच्या गोष्टी आपण प्रचारामध्ये सांगताना दिसत आहात, आपले सर्व उमेदवार सांगतायत, आणि दुसऱ्या बाजूला ते आपल्या 12.5 वर्षाचा उद्धार करताना दिसत आहे। तर मला नेमकं सांगा की 12.5 वर्ष आणि 2.5 याच्यामधला काही जो काही फरक आहे तो आपण काय सांगाल जनतेला? शिर्डीची सुरुवातीचा पूर्वीचा इतिहास जर सांगितला, 2001 पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर शिर्डीच्या 2001 पूर्वी शिर्डीमध्ये भयानक प्रकारची अशी प्रकारची दहशत होती आणि ज्याला आपण भगवा दहशतवाद म्हणू, असा हा भगवा दहशतवाद ह्या शिर्डीच्या 2001 पूर्वी होता। खूप लोकांची दादागिरी होती, गुंडगिरी होती आणि सर्वसामान्य माणसाला त्रास होता। शिर्डी नगर पंचायतची निवडणूक लागली, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर पंचायतची निवडणूक झाली आणि लोकांनी विश्वासाने साहेबांवर विश्वास ठेवून शिर्डी नगर पंचायतचं सत्तांतर केलं आणि साहेबांच्या हातात सत्ता दिली आणि सत्ता दिल्यानंतर विकासाचा वेग सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तो विकासाचा वेग असा होता का सगळ्यात प्रथम आम्ही साईबाबा असेल, शिर्डी नगर पंचायत आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्रिवेणी संगमातून शिर्डीचा विकास साधण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात अगोदर नांदुरकी येथे साठवण तलावाची निर्मिती केली आणि 34 एकरामध्ये 2034ची लोकसंख्या गृहीत धरून पहिला पाणीपुरवठा योजना सुरू केली आणि शिर्डी शहराला वाड्या वस्त्यापर्यंत उपनगरामध्ये पाईपलाईन टाकून लोकांना पाणी पोहोच करण्याचं काम केलं। दुसरी योजना सगळ्यात महत्त्वाची, ती पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच प्रयत्नातून भुयारी गटर योजना ज्याला म्हणू आपण, त्या भुयारी गटर योजनेचं काम सुरू केलं आणि शिर्डीच्या पार कानाकोपऱ्यापर्यंत ही योजना पोहोचण्याचं काम केलं। त्यामुळे लोकांचं आरोग्य सुरक्षित राहिलं असं या निमित्ताने आपल्याला सांगता येईल। आपण 12.5 वर्षातलं काही प्रमुख ठळक कामं सांगितली, 2.5 वर्षाचं काय सांगाल? 2.5 वर्षामध्ये ह्या लोकांनी कुठल्या प्रकारचं काम केलं नाही। यांच्या काळामध्ये थोडक्यात आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर कचऱ्याचा प्रश्न यांना निकाली काढता आला नाही। कचऱ्याचा प्रश्न, गावात कचरा, गल्लीत कचरा, बोळीत कचरा, रस्त्यावर कचरा, सगळीकडे कचराच कचरा आणि ह्या कचऱ्यामुळं शिर्डीसारख्या एका शहराची, बाबांच्या नगरीची बदनामी पुरं महाराष्ट्र आणि देशभर झाली आणि ह्या कचऱ्यामुळं अनेक समस्या उद्भवल्या। त्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्या म्हणजे रोगराईला आपल्याला शिर्डीच्या नागरिकांना समोर जायला लागलं। त्यामध्ये चिकनगुन्या असेल, डेंग्यू असेल, अनेक प्रकारचे साथीचे आजार झाले। आबालवृद्धापासून तर सर्वसामान्य माणसाचा छोटा बालक त्यामध्ये बळी गेला आणि याचं पाप फक्त 2.5 वर्ष जे आले सत्ताधारी यांच्यावरच ते पाप त्यांनी घेतलेलं आहे। प्रामुख्यानं आपण बघू शकतो बापूने देखील तोच आरोप केला आहे, कचऱ्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही। बापू, मला सांगा की आपले जे छोटे बंधू आहेत कमलाकर कोते, त्यांनी भर सभेमध्ये आपला राईस प्लेट कार्यक्रम झाला अशा पद्धतीची टीका केली, याला नेमकं आपलं उत्तर काय असेल? कमलाकर कोते माझे लहान बंधू आहे आणि त्यांनी राईस प्लेटचा जो काही उल्लेख केला, त्या राईस प्लेटच्या संदर्भात 26 तारखेला आमची सांगता सभा आहे
त्यामध्ये मी राईस प्लेटचं त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देणार आहे आणि आणखीन एक कमलाकर भाऊचा माझा लहान भाऊ आहे, त्यांचा आदर करून मी आणखीन त्यांचे काही मुद्दे सांगणार आहे. बरोबर आहे, कारण प्रेक्षकांची उत्सुकता बापूने ताणून धरली आहे 26 तारखेपर्यंत. 26 तारखेला जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये कमलाकर कोतेंना योग्य ते उत्तर दिलं जाईल असं बापू सांगताय. आणखी एक आरोप नगराध्यक्षांनी केला होता की ज्यांना FD पुरल्या नाही किंवा त्यांनी FD मोडून खाल्ल्या किंवा नगरपंचायतीचं खुळखुळा करून आमच्याकडे दिलं, त्याला पण आपण उत्तर घेऊया. आता नगराध्यक्षांनी का बरं असं सांगावं मला काही कळलं नाही. शिर्डीचा कारभार करीत असताना 2011ची निवडणूक झाली. विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायतची सत्ता आमच्याबरोबर आली. आत्ताच्या ज्या विद्यमान नगराध्यक्ष आहे त्यापूर्वी आमच्याबरोबरच होत्या आणि त्या जर म्हणत असलेल्या FD मोडून आमच्या हातात खुळखुळा दिला, तर जेव्हा FD मोडली तेव्हा त्या कुठं गेल्या होत्या? तेव्हा त्यांनी प्रतिप्रश्न केला नाही, कुठल्या प्रकारचा ठेवला नाही आणि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमची चौकशी का केली नाही त्यांनी? हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. ठीक आहे, सत्तेमध्ये होते तोपर्यंत FDचा विषय घेतला नाही, विरोधामध्ये गेल्यानंतर त्यांनी हा मुद्दा उचलला. आणि आणखी एक विषय आहे की बंटी बबली जे काही आरोप आहे तो सुरू आहे, तर त्याला देखील आपण त्यांच्याकडनं उत्तर घेणार आहोत. कारण की नगराध्यक्षांनी काल असं सांगितलं की हा सर्व महिलांचा अपमान एका माजी नगराध्यक्षाकडनं होतोय, तर याला देखील आपण बापूंकडनं उत्तर घेऊयात. खरं म्हणजे नगराध्यक्ष मॅडमला त्या आमच्या भगिनीचं आहे, पण बंटी बबली म्हणल्याने त्यांना कुठल्या प्रकारची अडचण यायला नको. बंटी बबली हे एका पिक्चरमधलं पात्र आहे आणि तो पिक्चर जर बघितला असेल तर ते पात्र घेऊन त्यांना ते नाव दिलं, त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटायला नको. कारण मॅडम नेहमी सांगत असतात बबली आणि बंटी का बा आम्ही हे केलं 2.5 वर्षामध्ये, आम्ही ते केलं काम, हे करणार आहे ते करणार आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, ती उपमा दिली का बा बंटी आणि बबलीचा खूप सिटीमध्ये प्रचार चालू आहे का त्यांनी लोकांना येड्यात करण्याचं काम केलं, पण 2.5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, म्हणून आम्ही ती त्यांना उपमा दिली. बरोबर आहे, लोकांना वेळात करण्याचं काम केलं आहे आशयानं बंटी आणि बबली असं म्हणतायत बापू. मला सांगा की साधारणपणे आपण प्रचाराची धुरा सांभाळताय, आपण प्रत्येक वार्डामध्ये फिरताय, 17-0चं जरी आपल्याकडनं सांगण्यात येत असं तरी एक जाणकार म्हणून शिर्डीचं सगळं राजकारण तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. साधारणतः किती जागा तुमच्या आजच्या स्थितीला निवडून येतील? शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचं नेतृत्व आहे आणि युवा नेते सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपालिकेचे सगळे उमेदवार उभे केलेले आहे. उमेदवार सक्षम, शिकलेले आणि पूर्णपणे चारित्र्यवान असलेले अशा प्रकारचे उमेदवार शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून दिलेले आहे. पण लोकांचा विश्वास कशावर आहे? विश्वास एक विकासावर आहे. उद्या काय विकास करणार आहे आणि आम्ही 12.5 वर्षात काय केलं आहे हे सातत्याने नामदार साहेब असतील, सुजयदादा लोकांना सांगतायत आणि सुजयदादांचं विजन तर खूप चांगलं आहे. सुजयदादांनी प्रत्येक सभेमध्ये वेगवेगळे मुद्दे घेऊन लोकांच्या भावनेमध्ये हात घातला, कारण लोकांना जे अपेक्षित आहे तेच सुजयदादा बोलतात आणि लोकांना विश्वास आहे साहेब आणि दादा हे प्रामाणिकपणे या शिर्डीचा विकास करतील आणि उद्याचं जी विकास आहे तो यांच्याकडूनच अपेक्षित आहे. म्हणून लोक सर्वसामान्य जनता त्यांना माहीत आहे येणाऱ्या 27 तारखेला मी आत्मविश्वासाने सांगतो का 27 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस असतील, राष्ट्रवादीचे असतील, यांच्या समोर चिन्ह दाबून लोक 17-0 करणारच अशा प्रकारची लोकांची भावना आहे. 17-0चा ठाम विश्वास पुन्हा एकदा बापून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तर शिर्डीकर जनता नक्की 17-0 करणार का हेही आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. बापू, शेवटचे 2 प्रश्न आहे. आपण या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात जरी नसला तरी पडद्यामागून आपण आहात. अपक्ष जे काही ठिकाणी लोक आहेत त्या अपक्षांचा कितपत तोटा आपल्या उमेदवारांना होईल? 17-0 करण्यामध्ये अपक्षांचा काही रोल असेल का त्याची, किंवा न होण्यामागे देखील अपक्षांचा काही रोल असेल का? आत्तापर्यंत शिर्डीच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतच्या निवडणुका आता या 15 वर्षामध्ये सातत्याने झाल्या. शिर्डी नगरपंचायत असेल किंवा ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये कुठल्याही प्रकारचा अपक्षाची कारण अपक्षाला मधून काय करणार, एकटा अपक्ष जाऊन तिथं काय करणार. म्हणून लोकांना सुद्धा वाटतं का अपक्षाचा ते विचार करणार नाही. ज्यांच्याबरोबर पार्टी आहे, ज्यांच्याबरोबर काँग्रेस पक्ष आहे, ज्यांच्याबरोबर राष्ट्रवादी आहे, त्यांच्या विचारधारा आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेली. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये अपक्षाची कुठल्याही प्रकारची डाळ शिजणार नाही असं मला वाटतं. भविष्यामध्ये बापू नेमकी कुठल्या भूमिकेत दिसतील? आता जरी आपण प्रचार प्रमुख जरी असला तरी आपण निवडणुकीच्या या नगरपालिकेच्या राजकारणात तरी आता नसणार आहात, तर नेमकी भविष्यामध्ये वेगळी कुठली भूमिका आपली दिसेल? शिर्डीच्या जनतेचं, सर्वसामान्य जनतेची सेवा करणं आणि
काँग्रेस पक्षाने जे सांगेल किंवा माननीय नामदार राधाकृष्ण पाटील सांगतील त्या प्रकारचं पक्षाचं काम करीत राहणं ही माझी भूमिका राहणार आहे. पक्षाचं काम आपण करणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे की लोकांनी काँग्रेसच्याच नगरसेवक म्हणून का निवडून द्यावे? काय व्हिजन आपल्या समोर आहे? नेमकी लोकांना आपण काय स्वप्न दाखवत आहे की येणाऱ्या पंचवार्षिकला आपण हे शिर्डीमध्ये करणार आहात? येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे शिर्डीच्या विकासाचा जाहीरनामा आहे आणि तो जाहीरनामा असा आहे का बाबांची शताब्दी आता काही दिवसावर होऊ घातलेली आहे. यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रस्ताव पाठवण्याचं काम चालू आहे आणि शिर्डीमध्ये साधारण 2200 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि हा प्रस्ताव पाठवल्यानंतर एक शिर्डीचं चांगल्या प्रकारचं विकासाचं उद्या चित्र लोकांच्या डोळ्यासमोर जाणार आहे आणि ह्या विकासाच्या माध्यमातून आपण राहिलेले रस्ते, लेजर शो असेल, गार्डन असेल, साईसृष्टी असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळं शिर्डीची आर्थिक सुबत्ता वाढणार आहे. आज शिर्डीची अर्थव्यवस्था एकदम कोलमडलेली आहे आणि हे सगळं हे करण्यासाठी विखे पाटलांचं व्हिजन असेल, साईबाबा संस्थांची मदत असेल, शिर्डी नगर पंचायतचं काही मदत असेल, या सगळ्या लोकांच्या एकत्रितपणामुळं शिर्डीचा चांगल्या प्रकारचा उद्या विकास होणार आहे. म्हणून या विकासाच्या माध्यमातून लोक आमच्याबरोबर राहतील असा मला विश्वास आहे. तर हे होते कैलासबापू कोते, काँग्रेसचे प्रचार प्रमुख, ज्यांच्यावर प्रचार प्रमुख पदाची धुरा आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की 17-0 ठामपणे या ठिकाणी होईलच आणि त्याचबरोबर साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे. त्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो नामदार विखे पाटलांच्या, सुजय विखेंच्या मार्गदर्शनाखाली दिलेला आहे. तर आपण बापूंना असेल, काँग्रेस पक्षाला असेल, S9च्या वतीने शुभेच्छा देणार आहोत. कशा पद्धतीनं शिर्डीकर जनता पुन्हा एकदा त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहते का? विरोधकांचे किती सीट या ठिकाणी येतात किंवा किती सीट या ठिकाणी किती फरकाने पडतात? अपक्षांची डाळ खरंच शिजेल का? अशा अनेक जे प्रश्न आहेत ते येत्या 28 तारखेला आपल्याला समजणार आहेत. तोपर्यंत आपण S9च्या या कार्यक्रमामध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढील वॉर्डामध्ये. पुढील जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, पुढील नेते आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय प्रकारची लढत त्या ठिकाणी सुरू आहे. तोपर्यंत बघत रहा S9चा पालिका निवडणूक विशेष कार्यक्रम, शिर्डी नगर पंचायतीचा रणसंग्राम 2016.